मित्रांनो, सफायर टॉक्स मराठीच्या ह्या नव्या व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण मिनिस्ट्री ऑफ फायनान्स भारत सरकारचा जो मार्च 2026चा इकॉनॉमिक रिव्ह्यू रिपोर्ट आहे त्या रिपोर्टचं आपण विश्लेषण करूयात। या रिपोर्टमध्ये भारत सरकारने आपल्याला असं सांगितलं आहे की देर इज अ कॉम्प्लेक्स अँड मल्टीलेड रिस्क फॉर ग्रोथ, इन्फ्लेशन अँड एक्सटर्नल बॅलन्स फॉर इंडिया। याचाच थोडक्यामध्ये अर्थ सांगायचा झाला असं तर की महागाईचा दर आता भारतात येणाऱ्या काही महिन्यांमध्ये वाढण्याची दाट शक्यता आहे। तसंच जी भारताची आर्थिक प्रगती आहे त्याच्यावर कुठेतरी रोख लागेल असं भारत सरकारचा अंदाज आहे। आणि जे भारताचं एक्सटर्नल अकाउंट करंट अकाउंट डेफिसिट आहे ते करंट अकाउंट डेफिसिट वाढेल। करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय मित्रांनो, की भारतामध्ये ज्या गोष्टी आपण आयात करतो त्या आपल्या निर्यातीपेक्षा खूप जास्त आहेत। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की समजा तेलाच्या किमती वाढल्या तर आपल्या आयातीची किंमतसुद्धा वाढणार आहे आणि आयात आणि निर्यात या दोन्हीमधली जी गॅप आहे, जो दुवा आहे, तो दुवा वाढत जाणार आहे। जसं हे करंट अकाउंट डेफिसिट वाढतं तसे त्याचे बरेच दुष्परिणाम होतात की रुपया जो आत्ता घसरतोच आहे तो अजूनही घसरत जाईल। त्यानंतर भारताला तेवढेच बाहेरच्या देशातून कर्ज घेणे, जे आपल्याला वर्ल्ड बँककडनं किंवा आपल्या डेव्हलपमेंटसाठी लागतात अशा प्रकारची कर्ज घेणे, ते अजून महाग होत जाईल। तर करंट अकाउंट डेफिसिट वाढत जाणं ही अजिबातच चांगली गोष्ट नाही। या सगळ्याच्या मुळामध्ये जे आत्ता आखाती देशांमध्ये मिडल ईस्टमध्ये जे युद्ध चाललं आहे तेच आहे। जे युद्धामुळे ज्या कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत त्याचा आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ना, अक्रॉस द बोर्ड, म्हणजे सर्वत्र त्याचा परिणाम झालेला आहे। जेव्हा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा नुसतं पेट्रोल पंपवरच्या किमती वाढत नाहीत, तर ज्या आपल्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तू आहेत, म्हणजे भाजीपाला, त्यानंतर वह्या, पुस्तकं, सगळ्याच्याच किमती खरं म्हणजे वाढत जातात। स्पष्ट सांगायचं झालं तर भारत सरकारने ज्या तेलाच्या किमती आहेत, क्रूड ऑइलच्या किमती आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किमती, या इतर देशांपेक्षा खूपच चांगल्या पद्धतीने हाताळलेल्या आहेत। समजा आपण फिलिपिन्स, थायलंड आणि काही छोट्या साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजकडे बघितलं तर त्यांच्या इथे आत्ता ह्या घडीलासुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर मर्यादा आणली आहे। म्हणजे तिथला प्रत्येक नागरिक त्याला हवं आहे तेवढं अथवा तिला हवं आहे तेवढं पेट्रोल डिझेल विकत घेऊ शकत नाही। पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ यांची परिस्थिती तर अजूनच बिकट आहे। कालच श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी भारताचे आभार मानले, कारण की भारताने जेवढं 58,000 टन डिझेल पेट्रोल त्यांच्याकडे पाठवलं नसतं तर श्रीलंकेची अर्थव्यवस्था जवळजवळ थांबल्यासारखी झाली असती। तसंच भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये पेट्रोलियम प्रॉडक्ट्सच्या निर्यातीसाठी जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते सुद्धा भारत पुरं करतो आहे, जेणेकरून बांगलादेशमध्ये सुद्धा ठीकठाक पद्धतीने पेट्रोलियम प्रॉडक्ट्स म्हणजे डिझेल, पेट्रोल इत्यादी याचा पुरवठा होतो आहे। पाकिस्तानविषयी न बोललेलंच बरं। आय थिंक हे सगळ्यांना तुम्हाला पटेल की पाकिस्तानविषयी न बोललेलंच बरं। तर भारतामध्ये समजा आपण बघितलं तर जशा पेट्रोल आणि क्रूड ऑइलच्या किमती वाढत आहेत तसं भारत सरकारने जो पेट्रोलियम प्रॉडक्ट्सवर जी एक्साईज ड्युटी असते ती 10 रुपये प्रति लिटरनी कमी केली आहे। त्यामुळे जी रिफायनरीजची आणि डिस्ट्रीब्युशन कंपन्यांच्या वाढलेल्या किमती आहेत त्या वाढलेल्या किमती ग्राहकांपर्यंत पोचल्या नाहीत। म्हणजे जसे ह्या कंपन्यांनी आपल्या किमती वाढवल्या तसं सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरचा टॅक्स कमी केला, जेणेकरून पेट्रोल पंपावर ग्राहकांना पूर्वीच्या दरामध्येच पेट्रोल आणि डिझेल अजूनही मिळतं आहे। आपल्या इथे काही प्रमाणात LPGचा तुटवडा आहे, परंतु बाकी जगात जे चाललं आहे त्या मानाने आपल्या इथल्या LPGचा तुटवडा खूपच नियंत्रणाखाली आहे असंच आपल्याला म्हणायला लागेल। मी माझ्या एका आधीच्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की युद्ध चालू झाल्यापासून म्हणजे 28 फेब्रुवारीपासून ते 23 मार्चपर्यंत जे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी जवळजवळ $8 बिलियन 8 अब्ज रुपये भारतातून बाहेर नेले होते। ही परिस्थिती अजिबातच चांगली नाही आहे, परंतु ही परिस्थिती अपेक्षित आहे। जेव्हा केव्हा अशी अस्थिरता निर्माण होते तेव्हा जे मोठे निवेशक असतात ते आपले पैसे इमर्जिंग मार्केट्समधनं बाहेर काढून, ज्याला आपण सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट म्हणतो, म्हणजे जिथे त्यांना त्यांचे पैसे सुरक्षित वाटतात, जसं सोनं आणि कमोडिटीज, अशा ठिकाणी आपले पैसे हलवायला सुरुवात करतात। आता इथे महत्त्वाचा प्रश्न असा राहतो की जे आपल्या इथे मध्यम अथवा छोटे उद्योजक आहेत, मध्यम अथवा छोटे गुंतवणूकदार आहेत, त्यांनी येणारी परिस्थिती कशी हाताळावी। तर ह्याच्यावर माझा एकच ह्यावर मला 1-2 गोष्टी आपल्याला सुचवायच्या आहेत। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही स्वतःच्या हातामध्ये कॅश, म्हणजे जे रेडीली पैसे आपल्या हातात राहतील, म्हणजे पैसे आपण पटकन बँकेतनं काढू शकू, FD मोडू शकू, अशा प्रकारची कॅश आपल्या हातामध्ये तुम्ही भरपूर ठेवा।
ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रुपया वर जातो आहे का खाली जातो ह्याच्याकडे लक्ष ठेवा, कारण जितका रुपया खाली जाईल तेवढी महागाई वाढणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कारण नसताना कुठलीही गोष्ट बाहेरून आयात करू नका, कारण या आयातीचे पैसे जेव्हा तुम्हाला परत द्यायला लागतील तेव्हा आणि रुपया असाच घसरत राहिला तर ते तुम्हाला अतिशय महाग होणार आहे. ह्या पुढची गोष्ट म्हणजे गरज नसताना बाहेरून म्हणजे भारताच्या बाहेरून कुठलंही कर्ज, ज्याला आपण एक्सटर्नल कमर्शियल बॉरोईंग म्हणतो, अशा प्रकारचं कुठलंही कर्ज आत्ता सध्या तुम्ही घेऊ नका. कारण तुम्ही $1 समजा आत्ता 95 रुपयाला घेतलात आणि रुपया असाच खाली पडत राहिला तर तोच $1 परत करायला तुम्हाला ₹100 द्यायला लागतील. तर त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये जोवर हे मध्यपूर्वीचं युद्ध थांबत नाही आणि परिस्थिती नियंत्रणाच्या आत येत नाही तोवर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले पैसे सांभाळून ठेवा. FDमध्ये किंवा बँकेमध्ये किंवा जिथनं तुम्हाला पैसे लागतील तसे काढता येतील अशा स्वरूपात पैसे ठेवा. कारण नसताना इम्पोर्ट करू नका, म्हणजे आयात करू नका. आणि कारण नसताना कुठल्याही मध्यम अथवा छोट्या उद्योजकांनी जे परदेशी कर्ज आहेत, ज्याला आपण एक्सटर्नल कमर्शियल बॉरोईंग म्हणतो, अशा प्रकारचं कुठलंही कर्ज घेऊ नये. जसं भारताने आपली आर्थिक व्यवस्था जागतिकरित्या उघडली होती त्या बऱ्याच छोट्या आणि मध्यम उद्योजकांनी बाहेरून कर्ज घ्यायलासुद्धा सुरुवात केली होती, कारण बाहेरचं कर्ज अतिशय कमी दरावर मिळतं. ह्या कर्जांचा दर जरी कमी असेल तरी रुपया घसरत असल्यामुळे भले त्या कर्ज तुम्हाला 1%, 2%, 3% मिळू दे, परंतु रुपयाच इतका खाली घसरतो आहे की त्यामुळे तुम्हाला जसं मी म्हटलं तसं 95 रुपयाला घेतलेलं कर्ज, म्हणजे $1 = 95 रुपये अशा पद्धतीने घेतलेलं कर्ज तुम्हाला परत करताना $100 to $1 परत करायला लागेल. आणि जो तुमचा खरा व्याजाचा दर असेल तो कदाचित 10%च्या पुढेही गेलेला असेल. तर त्यामुळे आत्ता सध्या सांभाळून राहण्याचं आणि गरज नसलेले कुठलेही इम्पोर्ट्स आणि गरज नसलेले कुठलेही एक्सटर्नल बॉरोईंग्स न करता आपला व्यवसाय धंदा सांभाळण्याची वेळ आहे. ह्या विषयावर समजा पुढे काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या तर मी नवीन व्हिडिओ बनवून जरूर आपल्याकडे घेऊन येईन. पुढच्या व्हिडिओपर्यंत आपला निरोप घेतो. हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.